नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत करतो आहे जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांनी मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS या पदाच्या ऑल इंडियामध्ये मेगा भरती काढली आहे। तर यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही 10वी आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात यामध्ये असणारे शैक्षणिक पात्रता, वेतनमान, वयोमर्यादा, तसेच परीक्षा सेंटर कोणकोणते आहेत, म्हणजेच महाराष्ट्रासाठी कोणकोणते आहेत, तसेच यामध्ये असणारी फी, त्यानंतर या परीक्षेसाठी संदर्भ पुस्तकं कोणती वाचावीत त्याबद्दलची माहिती, तसेच परीक्षा यामध्ये कशी असेल म्हणजे त्याचा पॅटर्न कसा असेल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओवर बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS ह्या नॉन टेक्निकल पदाच्या ह्या जागा आहेत आणि यासाठी जी परीक्षा आहे 2019 साठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने आयोजित केली आहे। तर यामध्ये किती पद आहेत याबद्दलची माहिती या भरतीमध्ये या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, पदाचे नाव बघूयात, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ, आणि आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22 एप्रिल ते 29 मे 2019 पर्यंत या जे SSCची जे वेबसाईट आहे म्हणजे ASSC.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर बघूयात शैक्षणिक पात्रता। दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अशी परीक्षा पास असणे आवश्यक आहे। असे उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतात। यामध्ये बघूयात वयोमर्यादा। दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 25, म्हणजे यामध्ये 2 कॅटेगरी देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जाहिरात आपण बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे। आणि दुसरी एक कॅटेगरी आहे त्यामध्ये 18 ते 27 वर्ष या दरम्यान उमेदवाराचे वय असावे। त्यामध्ये SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष आणि OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे। यामध्ये परीक्षा कशा असणार आहेत बघा, यामध्ये Tier 1 आणि Tier 2 ह्या 2 परीक्षा असणार आहेत। त्यानंतर उमेदवाराचे सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये फी बघा, जनरल OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये इतकी फी आहे। तर ST SC PWT म्हणजेच अपंग, महिला, माजी सैनिक यांना फी नाही। तर यामध्ये वेतनमान बघूयात, पे बँड 1 नुसार म्हणजेच 6व्या पे कमिशननुसार 5200 ते 2200 इतका वेतनमान आणि ग्रेड पे हा 1800 राहील आणि इतरचे जे भत्ते असतील ते या पदासाठी लागू राहतील। तर मित्रांनो, 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी हे एक खूप चांगली अशी संधी आहे। तर हा फॉर्म आपण भरावा। तर मित्रांनो, व्हॉट्सॲप आमचा एक ग्रुप आहे आणि त्यावर आपल्याला जर जॉईन व्हायचे असल्यास आपण आपले नाव आणि शहराचे नाव आम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पाठवावे। तर आपल्याला मेसेज केल्यानंतर लगेच त्या ग्रुपला जॉईन करण्यात येईल। त्या ग्रुपमध्ये आपल्याला जॉब रिलेटेड माहितीची नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रांनो, आता बघूया परीक्षा पॅटर्न काय। तर यामध्ये बघा, Tier 1 मध्ये आपल्याला पेपर 1 द्यायचा आहे। तर त्यामध्ये तो कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील, म्हणजे CBT टाईप राहील आणि तो ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल ऑप्शन। त्यानंतर बघा, या परीक्षा दिनांक यामध्ये देण्यात आलेली आहे 2 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019, म्हणजे या दरम्यान आपली परीक्षा होणार आहे। तर यामध्ये अगोदर सांगतो, तर नकारात्मक गुण आहेत, म्हणजे तुमचं जर एक उत्तर चुकलं तर तुमच्या बरोबर उत्तरांमधून म्हणजे मार्क्समधून 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क्स वजा करण्यात येतील। आता बघूयात पॅटर्न कसा असणार आहे। तर यामध्ये पेपर 1 मध्ये 4 पार्ट राहतील। तर त्यामध्ये बघा, पहिल्या पार्टमध्ये जनरल इंग्लिश विषयासंबंधीचे आपल्याला 25 मार्क्स आणि त्यासाठी 25 गुण असतील। त्यानंतर दुसऱ्या पार्ट्समध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग या विषयासंबंधीचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील। त्यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड विषयासंबंधीचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील। त्यानंतर जनरल अवेअरनेस या विषयाचे चौथ्या पार्टमध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी राहतील, म्हणजेच एकूण 100 प्रश्न राहतील आणि त्यासाठी 100 गुण राहतील। यासाठी बघा, 90 मिनिट आपल्याला परीक्षा कालावधी देण्यात येईल आणि जे अपंग
उमेदवार असतील त्यांच्यासाठी 120 मिनिटं इतका परीक्षेचा कालावधी असेल। तर आता बघूयात पेपर 2 म्हणजेच टियर 2 मधील परीक्षा कशी असणार आहे ते। टियर 2 मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर राहील, म्हणजे त्यामध्ये आपल्याला 50 मार्क्सचा हा पेपर राहील आणि त्यामध्ये आपल्याला निबंध लेखन किंवा पत्रलेखन हे करावं लागेल। तर त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये किंवा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भाषेत हा निबंध किंवा पत्रलेखन हे करू शकता। तर त्यासाठी आपल्याला 30 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल आणि जे अपंग उमेदवार असतील त्यांच्यासाठी 40 मिनिटे इतका परीक्षेचा कालावधी राहील। तर यासाठी परीक्षा ही दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात येईल आणि महाराष्ट्रामध्ये यासाठी परीक्षा केंद्र आहेत अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे। या परीक्षेसाठी लागणारे परीक्षा संदर्भ बुक्स म्हणजे परीक्षेसाठी लागणारे बुक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथं जाऊन आपण त्या लिंकद्वारे बुक्स विकत घेऊ शकता। तसेच आमचे टेलिग्राम चॅनल आहे आणि मोबाईल ॲपसुद्धा आहे। तर प्ले स्टोअरवर ते मोबाईल ॲप आमचं जॉब सारथी नावाचं आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे। तिथं जाऊन आपण आमचे ॲप डाउनलोड करू शकता आणि चॅनल हे जॉईन करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच। या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। तसेच आतापर्यंत आपण आमचे जॉब सारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत।